माझ्यासह कुटुंबाची 4ही नावं मतदार यादीतून वगळण्याचा डाव। सक्षम ॲपवरून आपल्या नावे ऑनलाईन अर्ज, OTP काढण्याचा प्रयत्न। निवडणूक आयोगाचे लोक घरी आले होते। उद्धव ठाकरेंचा गंभीर आरोप। मवियाच्या मोर्चावेळी काँग्रेसनं दोन्ही दगडांवर पाय ठेवल्याची चर्चा। सपकाळ आणि वर्षा गायकवाडांसह प्रमुख नेते अनुपस्थित, तर सध्या कोणत्याही पदावर नसलेले बाळासाहेब थोरात मोर्चात सहभागी। दुबार तिबार मतदार आले तर तिथेच फोडून काढा। राज ठाकरेंची गर्जना। निवडणूक घेण्याची घाई कशासाठी? निवडणूक आयोगाला सवाल। आजची एकजूट पाहून संयुक्त महाराष्ट्राची आठवण झाली। मोर्चात शरद पवारांचं वक्तव्य। सत्तेचा गैरवापर सुरू असल्याचा आरोप। मतदार याद्यांमधील गोंधळावर मंत्र्यांचंही बोट। सदोष मतदार याद्यांवर निवडणुका घेण्यास आमचाही आक्षेप। हसन मुश्रीफांचा विरोधकांच्या सुरात सूर, तर दुबार नावं मतदार यादीमध्ये नकोत। शिरसाट बावनकुळेंचं वक्तव्य। विरोधकांचा मोर्चा महाराष्ट्राची दिशाभूल करणारा। रवींद्र चव्हाणांचा घणाघात। महाविकास आघाडीच्या मोर्चाला प्रत्युत्तर देण्यासाठी भाजपचं मूक आंदोलन। पुण्यात आंदेकर कोमकर टोळी युद्धातून रिक्षाचालक गणेश काळेची हत्या। मृत रिक्षाचालक आंदेकर टोळीतील सदस्याचा भाऊ। हत्येचं कारण अस्पष्ट। सर्व आरोपी फरार। रत्नागिरीसह कोकणच्या विविध भागात पावसाची जोरदार हजेरी। भात शेतीचं नुकसान होण्याची शक्यता। आंबा आणि काजूचा हंगाम लांबण्याचा अंदाज। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।